ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. आज पुन्हा एकदा आपण नवरात्रीनिमित्त विषय घेऊन आलो आहेत वजायनल इन्फेक्शन आणि मूत्रमार्गाचे इन्फेक्शन्स. हा एक खूप कॉमन असलेला विषय आहे आणि खूप महिलांना हा आजार होत असतो. पावसाळ्याच्या दिवसात योनिमार्गाचा संसर्ग समस्या वाढते. पावसाळा काय, उन्हाळ्यात पण हे असे आम्ही पेशंट्स पाहत असतो. तुमच्या काही वाईट सवयी या देखील या इन्फेक्शनसाठी कारणीभूत ठरू शकतात. त्या सवयी कोणत्या आणि ह्या इन्फेक्शनपासून बचाव कसा करावा हे आपण आज जाणून घेऊया. सगळ्यात कॉमन जे इन्फेक्शन आपण पाहतो ते कॅन्डिडियासिस फंगल इन्फेक्शन असतं. योनिमार्गाच्या संसर्गाच्या समस्या महिलांमध्ये खूप सामान्य झालेल्या आहे. त्याला आपण वजायनल इन्फेक्शन म्हणतो. परंतु योनिमार्गाचे संसर्ग भविष्यात गंभीर स्वरूप धारण करतो, ज्यामुळे तुम्हाला उठणे बसणे यासारख्या साध्या साध्या गोष्टी करणे कठीण होते आणि याच समस्या दिनचर्येवर देखील परिणाम करू शकते. योनिमार्गाचा संसर्ग योनी कॅन्डिडियासिस किंवा यीस्ट संसर्ग देखील म्हणतात. हा संसर्ग झाल्यास योनीत खाज सुटते, जळजळ होते, पांढरा स्त्राव दह्यासारखा बाहेर यायला लागते, अशा विविध समस्या जाणवतात. योनीमध्ये प्रचंड खाज येणे, योनीच्या आसपास सूज येणे, लघवी करताना खूप जळजळ होणे किंवा आग होणे, बाहेरील त्वचा जी आहे ती लालसर होणे, संभोग करताना वेदना होणे, जळजळ जाणवणे, त्वचेवर लाल चट्टे येणे, ही सर्व यीस्ट इन्फेक्शनची लक्षणे आहेत. यीस्ट इन्फेक्शन एकदम साधारण समस्या आहे. ज्या महिलांना यीस्ट इन्फेक्शन होण्याची संभावना जास्त असते त्यामध्ये गर्भवती महिला आहेत, हॉर्मोनल गर्भनिरोधक गोळ्या वापरणाऱ्या महिला आहेत आणि डायबिटीसचे रुग्ण पण आहेत. ओबीस अँटीबायोटिक अतिसेवन ज्या महिलांना नुकताच आजार झालेला आहे आणि अँटीबायोटिक्स घेतलेले असतील तर बऱ्याच वेळेला तो वजायनल फ्लोरा किंवा जे आपले हेल्दी बॅक्टेरिया असतात ते पण डॅमेज होतात आणि यीस्ट इन्फेक्शन होत असते. जीवनशैली निगडीत चुकीच्या सवयी, पोषक आहार न घेणं, यामुळे काय होतं की रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते आणि ह्या कमकुवत रोगप्रतिकारशक्तीमुळे शरीरात जे इन्फेक्शनचे जे संसर्ग होतात ते वाढायला लागतात. तसेच पुरेशी झोप न घेणे, ताण घेणे या सवयींमुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असते. झोपही खूप महत्त्वाची आहे महिलांनो, कारण झोपेच्या वेळेला आपलं शरीर जे आहे ते हिलिंगमध्ये जातं, हिलिंग प्रोसेस होत असते आणि ह्याच वेळेला आपली रोगप्रतिकारशक्ती पण वाढत असते. घट्ट अंतर्स्राव किंवा इनर्स घातलेले असतील तर त्या जागेला पुरेशी हवा मिळत नाही, सुगंधी उत्पादने किंवा केमिकल्स वापरले तर, सार्वजनिक शौचालयाचा जर जास्त वापर केला असेल तर हे इन्फेक्शन्स होतात. कॅन्डिडियासिस बरोबर कधीकधी मिक्स्ड इन्फेक्शन्स किंवा इतर इन्फेक्शन्स पण वजायनल इन्फेक्शन्स आपल्याला आढळतात. त्यात बॅक्टेरियल वजायनोसिस असतं, जिथे कधीकधी तुमच्या व्हाईट डिस्चार्जला घाण असा स्मेल यायला लागतो, तर ते बॅक्टेरियल वजायनोसिस असतात. यीस्ट इन्फेक्शन आपण पाहिलं आहे. ट्रायकोमोनास हे एक इन्फेक्शन असतं जे पॅरासाईटमुळे झालेलं असतं. त्याचबरोबर नॉन इन्फेक्शियस म्हणजे बिना इन्फेक्शनचं पण वजायनायटिस होत असतो. ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला जर केमिकल्सचा वापर झालेला असेल ती जागा क्लीन करण्यासाठी, साफ करण्यासाठी, तर त्यावेळेला नॉन इन्फेक्शियस वजायनायटिस होतो. बऱ्याच वेळेला आपण ती जागा डेटॉल आणि सॅव्लॉनने साफ करायचा प्रयत्न करतो, पण ते तसं न करता साधा जे आपला आंघोळीचा जो साबण आहे किंवा काही मार्केटमधले प्रोडक्ट जसे वी वॉश, इंटी वॉश वगैरे जे आहेत ते वापरले तर जास्त योग्य आहे, कारण ते तुमचं pH बॅलन्स करतं तिकडचं आणि त्यामुळे ते इन्फेक्शन होत नाही. डेटॉल आणि सॅव्लॉन हे फार स्ट्रॉंग केमिकल्स आहेत ते आणि आंघोळीच्या वेळेला किंवा ती आंतरिक जागा साफ करायला अजिबात वापरू नये. शेवटचं आहे जेनायटो युरिनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज, म्हणजे रजोनिवृत्तीमध्ये इस्ट्रोजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ती त्वचा पातळ होत जाते आणि ती इस्ट्रोजनच्या कमतरतेने झालेले वजायनल ॲट्रोफीमुळे तिथे त्या जागेला खाज यायला लागते, त्वचा पातळ होते, लालसर होते आणि खाजही सुटते. त्यावेळेलाही इन्फेक्शन्सचं प्रमाण वाढतं, लघवीचेही इन्फेक्शन्स त्यावेळेला वाढतात. त्या व्यतिरिक्त गुप्तरोग, लैंगिक संबंधातून ज्या रोगांचा संसर्ग होतो त्या रोगांना गुप्तरोग असं म्हटलं जातं. काही काळ गुप्त राहून
त्यानंतर मोठ्या प्रमाणात हा रोग उचल खाऊ शकतो. मग ते प्राणघातक ठरू शकतात. अशा रुग्णांना गुप्तरोग अशी संज्ञा जरी असली तरी या रोगाबाबत गुप्तता न ठेवणे हा योग्य आहे. कारण ते जर तुम्ही गुप्त ठेवलं तर तो नुसताच तेवढा जागेला नाही तर पूर्ण शरीरातही पसरतो आणि इतर व्याधी उत्पन्न करू शकतो. तर ती वेळेस येऊन तपासून घेणं आणि योग्य उपचार करणं फार गरजेचे आहे. महिलांमध्ये लघवीचे इन्फेक्शन सतत होत असतात. बऱ्याच वेळेला पांढरं पाणी जात असतं, त्याबरोबर युरिनरी इन्फेक्शन्स पण होतात. तर महिलांना हे इन्फेक्शन का होतात? महिलांमध्ये जी मूत्रमार्ग आहे ते साधारण 4 सेंटीमीटरच असते. ते पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये खूप लहान आहे. पुरुषांचं जे मूत्रमार्ग आहे ते 19 सेंटीमीटर आहे. त्यामुळे हे इन्फेक्शन थोडेसे इन्फेक्शन झालं की ते वारंवार युरिनरी इन्फेक्शन्स व्हायला लागतात. दुसरं कारण आहे की कमी पाणी पिलं जातं. बऱ्याच वेळेला लघवी बाहेरचे टॉयलेट्स वापरायचे नाही म्हणून पण लघवी करायचे टाळले जाते. किंवा प्रवास करत असाल तर कमी पाणी पिलं जातं. हे सगळे कारणं आहेत. इतर आहे की संबंध येतानासुद्धा इन्फेक्शन्स होतात. तर महिलांनी त्या काळजी घ्यायचीच आहे. पण पुरुषांनीही त्यांचे जे बाह्य अंग जे आहे ते स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. कारण ते जे एकमेकांना इन्फेक्शन्स होण्याची शक्यता त्यामुळे वाढत असते. तर हायजीन हा फार महत्त्वाचा भाग आहे महिलांमध्येही आणि पुरुषांमध्येही. त्यासाठी आता आपण काय करू शकतात? हे इन्फेक्शन जे होतात, वजायनल इन्फेक्शन म्हणा, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन आहेत, काय करू शकतो आपण त्याच्यासाठी? चांगला आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, फळं खात जा, ड्रायफ्रूट्स खा तुम्ही, प्रोटीनयुक्त आहार घ्या, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा, व्यायाम करा, त्याबरोबर पुरेशी झोप घ्या, पाणी भरपूर प्या. साधारण 8 ते 10 ग्लास रोज पाणी पिलं पाहिजे. ती जागा स्वच्छ ठेवा. आंघोळीच्या वेळेला योग्य pH असलेले सोप्स किंवा तुमचे रेग्युलर जे आंघोळीचे साबणं आहेत ते जरी वापरले आणि ती जागा स्वच्छ ठेवली तरी योग्य आहे. त्याचबरोबर ती जागा जर ओलसर राहत असेल तर वारंवार तुमच्या इनर्स चेंज करत राहा. इनर्समध्ये तुम्ही कॉटनचे इनर्स घाला. फॅन्सी इनर्स, सॅटिनचे इनर्स न घालता कॉटनचे इनर्स वापरा. ती ओली होत असेल तर बदलत जा. ती जागा कोरडी ठेवा. युरिन पास केल्यावर पण ती जागा कोरडी ठेवायचा प्रयत्न करा. मोकळे कपडे घाला. टाईट जीन्स वगैरे न घालता मोकळे कपडे, कॉटनचे कपडे घातले तर ती जागा हवेशीर राहते, हवा मिळते त्या जागेला. आणि हे जे मांडींमध्ये पण जे इन्फेक्शन्स होतं, योनिमार्गाव्यतिरिक्त कधीकधी मांड्यांमध्ये पण ते फंगल इन्फेक्शन आहे किंवा काळपट त्वचा होते तर ते कमी प्रमाणात होतं. तर ही सगळी काळजी तुम्ही निश्चित घ्याल. आणि आपण आता पुढचा एपिसोड आपण उद्या घेणारच आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला की नाही हे निश्चित कळवा. धन्यवाद.